नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पितृपक्ष या संदर्भात थोडीफार माहिती देणार आहे. पितृपक्ष आलेला आहे, तर त्यासाठी आपण काय उपाय करावे हे आपण पाहूयात. पितृपक्षामध्ये रोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना तांब्यामध्ये एक वस्तू आपण टाकायची आहे. या उपायाने आपले पितृदोष नष्ट होण्यास मदत होते. तुमचे स्वागत आहे. हिंदू पंचांगानुसार पितृपक्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येला संपतो. हा पितृपक्ष एकूण 16 दिवस असतो. यावेळी पितृपक्ष 20 सप्टेंबरला सुरू होईल आणि 6 ऑक्टोबर रोजी संपेल. पितृपक्ष कनागत श्राद्धापक्ष आणि श्राद्धा म्हणूनही ओळखला जातो. श्रद्धेनुसार पितृपक्षामध्ये त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी एखाद्याने श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणे आवश्यक आहे. पूर्वजांना श्रद्धेने काहीतरी अर्पण करणे त्याला श्राद्ध म्हणतात. जे श्राद्ध सोहळ्यात आपल्या पूर्वजांना काहीही अर्पण करत नाहीत, ते त्यांची पूजा करत नाहीत, त्यांनी मोक्षासाठी कोणताही उपाय केला नाही, तर त्यांना पितृदोष लागतो. पितृपक्ष पूर्णपणे पूर्वजांना समर्पित आहे. मान्यतेनुसार पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे भाद्रपद पौर्णिमेला पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्व पितृ अमावस्यापर्यंत पृथ्वीवर राहूनही ते कुटुंबातील सदस्यांनी दिलेले श्राद्ध स्वीकारतात, त्यांचे आशीर्वाद देतात आणि अमावस्येच्या दिवशीही लोक परत जातात. पितृपक्षाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व मानले जाते. हिंदू धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीने मृत्यूनंतर श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. असे मानले जाते की असे केले नाही तर मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही. त्याचबरोबर असेही म्हटले जाते की पितृपक्षामध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध केल्याने त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. जर पूर्वजांना राग आला तर व्यक्तीचे जीवन त्रासदायक बनते आणि विविध प्रकारच्या समस्यांमध्ये अडकते आणि आनंदी जीवन संपते. त्याचवेळी घरामध्ये अशांतता आहे आणि व्यवसाय नुकसान होण्याची शक्यता असते. मग अशा परिस्थितीमध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षामध्ये श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. श्रद्धेद्वारे पूर्वजांच्या पूर्तीसाठी अन्नदान दिले जाते आणि पिंडदान आणि तर्पण करून त्यांच्या आत्म्यांना शांतीसाठी प्रार्थना केली जाते. पितृपक्षामध्ये दररोज श्राद्ध कर्म केली पाहिजे, परंतु या संकट काळामध्ये घराबाहेर पडणे सुरक्षित नाही. सरकारकडून तीर्थक्षेत्रावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मग अशा स्थितीत आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी आपल्या घरी श्राद्ध तर्पण कर्म केले पाहिजे. सामान्य दिवशी नदीच्या तलावामध्ये कमरेपर्यंत पाण्यात उभे राहणे, पूर्वजांना सूर्य देवाला जल अर्पण केले जाते, परंतु यावेळी हे शक्य नाही. मात्र तुम्ही हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय केल्यास, पितृपक्षाच्या वेळी हा उपाय दररोज केल्यास आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद देतात. हा उपाय केल्यास अनेक जन्मांचे पितृदोष दूर होतात. पितृदोषसह एखाद्याला कालसर्पदोष आणि सर्व उतारांपासून देखील स्वातंत्र्य मिळते. या पितृपक्षामध्ये सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. पुरुषांनी हा उपाय विनाशिले कपडे घालून केला पाहिजे. हे करताना पॅन्ट, जीन्स वगैरे घालू नका, त्याऐवजी धोती घालावी आणि हा उपाय करा. आंघोळ केल्यानंतर लक्षात ठेवा की हा उपाय करून तांब्याचे किंवा लोखंडाचे लोखंडाचा तांब्या वापरू नका. हा उपाय करताना तुम्ही पितळ किंवा स्टीलचे भांडे घेऊ शकता. पितळाचे भांडे घेतल्यानंतर या भांड्यामध्ये शुद्ध पाण्यात थोडे कच्चे दूध ओतावे. आता त्यात काही स्वच्छ केलेले संपूर्ण कच्चे तांदूळ टाका आणि काही स्वच्छ जव टाकावे. मग आता तुम्ही हे पाणी तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या टेरेसवर मोकळ्या जागी घ्या. ज्या ठिकाणी भगवान सूर्यदेव दिसतात त्या ठिकाणी घेऊन जा. मग आता भगवान सूर्यदेवाकडे वळून तुम्ही त्या पाण्यातील पाणी भगवान सूर्यदेवतेला अर्पण करावे, म्हणजे भगवान सूर्यदेवाला अर्ध्य द्यावे. पाणी अर्पण करण्यासाठी आपल्या दोन्ही हातामध्ये पाण्याचे भांडे तुमच्या डोक्यापेक्षा वर उचला. आता भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करा. भगवान सूर्यदेवाला 3 वेळा थोडे पाणी अर्पण करा. यामध्ये एखादा जप अर्पण करून 1-2 सेकंद थांबावे आणि दुसऱ्यांदा पाणी अर्पण करावे. मग 1-2 सेकंदसाठी थांबावे आणि मग त्यानंतर तिसऱ्या वेळी तुम्ही सर्व पाणी अर्पण करा. परमेश्वराला पाणी अर्पण करताना भगवान सूर्यदेवाच्या गायत्री मंत्राचा जप करा. तुम्हाला सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्यानंतर तांब्यात तांदूळ काही राहिले असल्यास हाताने भांड्यातून काढून
तांब्यात तांदूळ शिल्लक राहिले असल्यास हाताने भांड्यातून काढून पाणी अर्पण करण्याच्या ठिकाणी ठेवा. आपल्या ठिकाणी उभे राहून घड्याळाच्या दिशेने 7 वेळा फिरवा आणि सूर्यदेवाची प्रदक्षिणा करा. म्हणजेच तुमच्या उजवीकडून डावीकडे जाताना तुम्हाला सूर्यदेवाच्या 7 फेऱ्या कराव्या लागतील. प्रदक्षिणा करताना तुम्हाला त्याच मंत्राचा जप करावा लागेल. प्रदक्षिणा केल्यानंतर तुम्ही गणपतीला नमन करा, सूर्यदेवाला वंदन करा आणि पितृदेवाला नमन करा. यानंतर सूर्यदेव आपल्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना करा. आपण पूर्वजांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी, तसेच मुक्तीसाठी प्रार्थना करावी. मग प्रार्थना करण्यासाठी आणि विष्णुदेव या मंत्रांचा 108 वेळा जप करा. मंत्र खालीलप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, पुढील प्रमाणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवता नमः. तुम्हाला या मंत्राचा 108 वेळा जप करावा लागेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार उभे किंवा बसून या मंत्राचा जप करू शकता. जर तुम्ही घराबाहेर जाऊन सूर्यदेवाला पाणी अर्पण करत असाल, जर तुमच्या घरी येऊन या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि त्यावर आसन घालून त्यावर बसू शकता. या पद्धतीने आपण छोटासा हा उपाय पितृपक्षामध्ये करू शकतो आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी. तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की मंत्राचा जप केल्यानंतर गुरुदेवांना नमन करा आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना करा. आपण नकळत केलेल्या सर्व चुका क्षमा करा. कुटुंबाच्या आनंदासाठी आपण प्रार्थना करावी. अशा पद्धतीने आपण हा छोटासा उपाय करू शकतो पितृपक्षामध्ये. या संदर्भात आपण सांगायचे झाले तर ही पोस्ट जी आहे तुम्हाला सांगण्यात आली आहे पितृपक्षामध्ये काय उपाय करावा. यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नाही आहे. फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात याव्यात, हाच याचा उद्देश आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे. कृपया याचा तुम्ही अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका. धन्यवाद. नमस्कार. ओम शांती.